कुठे आलोय आपण आता? हाय नमस्कार. पहाटेचे 5 वाजता आम्ही सगळे तयार होऊन निघालो होतो एअरपोर्टला जाण्यासाठी. इथल्या डोमेस्टिक स्पिरिट एअरलाईनमध्ये बॅग चेक इनमध्ये टाकली आणि ते चेक इन बॅगचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. कॅबिन बॅग तर अलाउड नाही आणि फक्त तुम्ही पर्सनल बॅग, तुमची बॅकपॅक किंवा पर्स इथे अलाउड आहे. फ्लाईटमध्ये बसलो. फ्लाईट ऑन टाईम होती. इकडच्या डोमेस्टिक फ्लाईट बऱ्याच वेळेला डिले पण असतात. इथल्या डोमेस्टिक फ्लाईटमध्ये पाणी, कॉफी किंवा अजून एखादं स्नॅक्स तुम्हाला हवं असेल तर त्याचे तुम्हाला सर्वात चार्जेस लास्टची पे सीट आहे करावे आमची लागतात. आणि इकडे विंडोज नाहीये. तीन येते आणि मग होईल इकडे. आणि 1 तास 40 मिनिटांनी पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. मयामीला आलोय आम्ही. चेक इनची बॅग कलेक्ट केली आणि नंतर मग रेंटल कारच्या इथे मोटो रेलने आणि थोडं चालत असे पोहोचलो. एअरपोर्टमधून बाहेर पडायला बरंच जातोय आम्ही आणि आता रेंटल कारकडे चाललोय. रेंटल कारचं इकडे होतं तर रेंटल कार घेतली आणि आता कारकडे जायचंय. इथे रेंटल कार घेतल्यावरती ती बाहेरून आणि आतून जरा चेक करावी लागते आणि रोहित त्याचा सेफर साईडसाठी बाहेरून व्हिडिओ पण काढून ठेवतो. जर परत त्यांनी काही डॅमेजचा क्लेम केला आपल्याकडे सेफर साईडसाठी कारचा व्हिडिओ हवा. अर्ध्या तासाचा ड्राईव्ह करून आम्ही पोहोचलो मयामी बीचच्या इथे जवळच घेतलेल्या हॉटेलवरती आणि हॉटेलचा चेक इन टाइम होता 4 वाजता आणि आम्ही पोहोचलो होतो 2 तास आधी. तर त्यामुळे बराच वेळ आम्हाला थांबावं लागलं आणि 4 वाजता ऑलमोस्ट आम्हाला रूम मिळाली. असा हा रूम आहे. तर 2 तासाच्या जास्त आम्ही थांबलो होतो. पटापट चेंज करून आम्ही आलोय बीचवरती. आता हातात पकडून चाल जरासा. बीचवरती पोहोचलो आणि तेवढ्यात पाऊस पण आला आणि मग धावत धावत लगेच हॉटेलवरती पोहोचलो. पण परिमलला दोघांनाही पाण्यात जायचं होतं आणि नेमकं हॉटेलवरती स्विमिंग पूल होता. सो त्यांना त्या तिकडच्या स्विमिंग पूलमध्ये नेलं आणि मग जाऊन त्यांना जरा बरं वाटलं. आणि बाकीचं मग पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.